सगळं मिली भगत स्क्रीन शीट चला नाही मी 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 पहिल्यांदा ओके मी RTO मध्ये कसं रॅकेट चालवलं जातं आणि रॅकेट चालवणारे कोण आहे याचा भांडाफोड करायसाठी खरं म्हणजे आजची प्रेस कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे। यामध्ये एक खरमाटे नावाचे ग्रस्त आहे, हे कुठल्याही सेवेत नाही। यापूर्वीच्या या परिवहन विभागाचे जे काही मंत्री असायचे त्यांच्याकडे हा बदल्यांचं पूर्ण रॅकेट चालवणारा बदल्या करणारा हा व्यक्ती होता। याबरोबर एक भुयार नावाचे RTO आहेत, ते आता अकोल्याला आहे आणि त्यांच्याबरोबर सस्पेंड झालेली 2 व्यक्ती आहेत, राजू नागरे आणि योगेश खैरनार। ही 4 मंडळी पूर्ण महाराष्ट्रातील कलेक्शन करतात। मुळात विषय चंद्रपूर जिल्ह्यातील झालेल्या ट्रॅपवरून आहे। विदर्भामधील जवळपास 64 मुलं ही RTO इन्स्पेक्टर म्हणून रुजू झाली होती। त्यांना सेवेत कायम केलं गेलं होतं, प्रमोशन त्यांचं झालं होतं। पण या चौकडीला वाटतं की हे सर्व आमच्या मार्फतून व्हायला पाहिजेत, पण या सर्वांचं लीड या विदर्भातील मुलांच्या प्रमोशनसाठी आणि सेवेसाठी लीड करणारे पवन पोटदुखे नावाचे विदर्भातील आमच्या चंद्रपूरचे एक RTO इन्स्पेक्टर होते आणि त्यांनी सगळा पाठपुरावा केला। परंतु या खैरनारला आणि या भुयारला, जो आता अकोल्यामध्ये असतो, आता RTO आहेत आणि ते फक्त नागपुरात बसतात वसुलीसाठी, तिथे बसतच नाही हे भुयार। आणि हे दोनही सस्पेंड झालेली लोक हे संपूर्ण हे चालवतात। यांचं काम काय आहे अजून आता नवीन कमिशनर आले, त्यांना माहिती नाही, पण बदल्यामध्ये पूर्णतः सक्रिय हे असतात। वसुलीमध्ये या खैरनार नावाचा माणूस हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या अधिकाऱ्यावर दबाव टाकतो। त्या सांगितलेले लोकांना किंवा वाहन चालक आहे किंवा मालक आहेत, मालकांचे एक रॅकेट त्यांनी तयार केलं आहे आणि ओव्हरलोड सगळे गाड्या चालू द्या। सर्व वसुलीसाठी एक योगेश नावाचा माणूस नागपुरात त्यांनी बसवला आहे या खैरनारने, आणि सर्व आपल्या खरमाटे नावाच्या व्यक्तीने। हा खरमाटे एवढा बदमाश आहे की पूर्ण या यंत्रणेला धमकावतो। नाही जर त्यांनी ऐकलं तर त्यांच्यावर ट्रॅप करायसाठी प्लॅनिंग करतो। इथे एक ॲडिशनल SP आहेत, मी त्यांचं नाव आता घेणार नाही, अँटी करप्शनचे। ते पूर्णतः या विभागाला कंट्रोल करायचं काम करतात किंवा सगळ्याच विभागाला। याची मूळ म्हणजे विषय असा आहे की ज्या गोष्टीवर या ट्रॅप झाला ते काही मिळाले नाही, त्यांनी काही पैसे घेतले नाही। तो 15 दिवसापूर्वी कोणीतरी ट्रक चालवला तिकडे त्या रोडवर, आणि 15 दिवसापूर्वी रोडवर ट्रक चालवून यांनी या पोटदुखीने पैशाची मागणी केली, असा खोटा रिपोर्ट दिला। खरं तर कुठेही फोनवर अशा प्रकारची, मी कोणाचा अँटी करप्शनवाले किंवा कोणी सापडले त्याचं समर्थन करत नाही, परंतु विदर्भाच्या या सगळ्या मुलांना त्रास देण्याचं काम पश्चिम महाराष्ट्रातील ही मंडळी करतायत। हा भुयार असेल किंवा खैरनार असेल, हे प्रमोशन यांचं झालं। यांना नेस्तनाबूत करायसाठी हे सगळं षडयंत्र रचल्या जात आहे। आणि तो ट्रक चालक कधीच त्या ठिकाणी गेला नाही, त्याचे सर्व पुरावे आहेत, त्या रोडवर चाललाच नाही। अशा ट्रक चालकाला पकडून, मालकाला पकडून तो ट्रॅप लावला गेला। का तर तेथील अवैध वसुली या खरमाटेची यांनी बंद केली। यांनी सांगितलेल्या पूर्ण जे काही गाड्या आहेत ओव्हरलोड चालल्या, जे रिसिप्ट फाडल्या जाते ते यांनी बंद करून टाकले आणि त्याची वसुली बंद केल्यामुळे या आणि त्याबरोबर त्याला जे कंट्रोल होता आणि त्या विदर्भातील मुलांचा प्रमोशनच त्याला नको होता, विशेष म्हणजे या खरमाटेला। त्यामुळे या सगळ्या यंत्रणेला हाताशी धरून हा पूर्णतः बनावट FIR हा तयार केला गेला। बनावट हा विदर्भातील मुलांना RTO जे आता इन्स्पेक्टर झालेत त्यांना कंट्रोलमध्ये आणायसाठी तो धमकवतोय। त्याचे क्लिप आहेत, त्याचे फोन रेकॉर्ड आहेत। तुम्ही माझं ऐकणार नसाल तर मी तुम्हाला नेस्तनाबूत करेल, तुम्हाला उद्ध्वस्त करेल,
आणि हे सर्व जी काही माहिती आता आमच्याकडे उपलब्ध आहे ही संपूर्ण आणि त्याच्याबरोबरचे क्लिप्स आहेत, फोन रेकॉर्ड आहेत. तर हे काय करतायत आमचे मंत्री, मंत्र्यापर्यंत अजून काही हे नाही, खालीच मी माहिती घेतली, मंत्र्यापर्यंत ही काही जात नाही आहे, म्हणजे सरनाईकापर्यंत ही काही सगळी वसुली जात नाही. पण आरटीओची सिस्टम पूर्ण हायजॅक करण्याचं काम हा खरमाटे करतोय. याचं नाव अनेक वेळा या खरमाटेचा बदल्यांचा रॅकेट चालवते म्हणून यापूर्वी आमची सत्ता होती त्यावेळेस याचं नाव आलं होतं, त्याच्यापूर्वी सुद्धा या खरमाटेचं नाव आलं होतं. महाराष्ट्रभर प्रत्येक ठिकाणी याला कंट्रोल करून त्या नाक्यावरची तपासणी करतो. आता उदाहरणार्थ हा जबरदस्तीनं वसूल करायला लावतो. आता ऑनलाईन बदल्या झालेत यावेळेपासून, आता बदल्यामध्ये हस्तक्षेप कमी झाला, पण वसुलीमधला हस्तक्षेप कमी झाला नाही. तिथे यांनी माणसं पेरलेली आहेत आणि माणसं पेरल्यानंतर त्या माणसाला सांगतो की इथे इतकी वसुली झाली पाहिजे. इन्स्पेक्टरनी नकार दिला तर त्याची तक्रार करतो, त्याला कुठे ना कुठेतरी त्रास देतो आणि 100 रुपये वसूल झालेत तर याला सांगतो की तू 10 रुपये ठेव, 90 रुपये मला पोहोचव. हा खरमाटे. म्हणजे याला वाटतं की विदर्भ म्हणजे याला ह्या खरमाटेला, पश्चिम महाराष्ट्र खरमाटेला लुटायसाठी एक सोपं काम झालेलं आहे. आणि त्याच्याबरोबर भुयार नावाचा जो तो नागपूरमध्ये जो होता आरटीओ ऑफिसर, त्याची बदली या तक्रारीमुळे अकोल्याला झाली. तर अकोल्याला झाल्यानंतर सुद्धा तो नागपुरात बसून सगळा विदर्भ हँडल करतो आणि या पोरांच्याकडून सगळी वसुली करून घेतो जबरदस्तीनं. असं हे एकूण प्रकरण आहे. म्हणून 23 मार्च 2026ला जे काही ट्रॅप झाला तो पूर्णतः कुठेही पुरावा नाही, काही नसताना येथील एक ॲडिशनल एसपी एंटी करप्शनचा आहे, तो गेल्या 10 वर्षापासून इथे आहे. तो कुठेही ट्रॅप फेल का होतात अनेक विभागाचे, की तो फोन करतो आणि सांगतो जेव्हा महसूल विभागामध्ये कोणी पैसे मागितलेत त्याला फोन करतो, तू आज पैसे घेऊ नकोस, मग मला भेट, आणि मग पैसे वसूल करतो. 10 वर्षापासून तो ॲडिशनल एसपी एंटी करप्शनचा इथेच बसलाय आणि ते हे सगळे धंदे करतो आणि ज्यांनी पैसे दिले नाही त्याच्यावर तो ट्रॅप सक्सेस करतो. म्हणजे हे पूर्णतः मोठं रॅकेट आरटीओ मध्ये या ठिकाणी आहे. याची पूर्ण माहिती कशा पद्धतीने हे काम चाललेलं आहे, म्हणजे खोटा FIR कसे केले जातात आणि षडयंत्राचा भाग कसा आहे, या संदर्भात होळीच्या दिवशी सकाळी तिचे क्लिप आली आहे. सर्व आरटीओची विदर्भातील इन्स्पेक्टरची अधिकाऱ्यांची बैठक या दोघांनी घेतली. राजू नागरे, भुयार, खैरनार. भुयार आणि खैरनार हे सस्पेंड झाले. सस्पेंड होऊ नये त्यांचा हस्तक्षेप काही संपलेला नाही. हेच सगळे दोघेच हे पूर्ण रॅकेट चालवतात. त्यामुळं या प्रकरणाची पुन्हा हे जे काही अधिकारी त्या अधिकाऱ्याला पकडण्याचा प्रयत्न झालाय, केवळ तो या मुलांचं 64 मुलांचं विदर्भातील लीड करतो त्यांच्या प्रमोशनच्या याच्यामध्ये. कारण हे सर्व काम खैरनार आणि भुयार करत होते, त्यांच्या हातून हे काम गेल्यामुळे किंवा ते त्याचा हस्तक्षेप हे होऊ देत नाही, कारण तो यांच्याकडून वसुली करते म्हणून, त्यामुळंच बदला घेण्याच्या दृष्टीनंच हा ट्रॅप रचल्या गेला आणि त्या विदर्भातील मुलांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. हे पहिल्यांदा मी या ठिकाणी सांगतोय. याची सर्व चौकशी करायसाठी मी मुख्यमंत्र्यांना, आरटीओ इन्स्पेक्टर, आपल्या आरटीओचे आपल्या त्या संबंधित खात्याचे परिवहनचे मंत्री, आयुक्त यांना मी सांगणारच आहे. म्हणजे पत्रही पण देणार आहे. मी लक्षवेधी पण लावली होती या कशा पद्धतीनं हे पूर्ण वसुली चालते. ओव्हरलोडच्या गाड्या 8000 गाड्या चालतात त्या या खरमाटेच्या इशाऱ्यावर. त्यांना पकडलं की खरमाटेचा फोन येतो आणि त्यांच्या योगेश नावाचा फोन येतो, हे पकडू नका आणि कारवाई करू नका. त्याची पूर्ण गाडीची इतंभूत माहिती, गाडी नंबर सकट सर्व उपलब्ध झालेली आहे. तर अशा पद्धतीनं ही लूट की बाहेरच्या विदर्भातल्या बाहेरचा माणूस या सर्व यंत्रणेला, या सगळ्या आरटीओ इन्स्पेक्टर नवीन लागलेल्या मुलांना सोबत घेऊन षडयंत्र रचून यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालेलं आहे. त्याला वाटत असेल की आम्ही काही केलं तरी होईल, पण तो विदर्भात ज्या दिवशी दिसेल हा खरमाटे आणि भुयार ज्या दिवशी आमच्या लक्षात येईल त्या दिवशी याचा बंदोबस्त विदर्भातच मी करेल. याची जी मस्ती जी चाललेली आहे, जी गरमी चालली आहे की लोकांना फसवण्याची आणि या सगळ्या तरुण पोरांना आता नोकरीत लागलेल्यांना उद्ध्वस्त करण्याची 64 मुलं आहेत विदर्भातील लागले, त्यांच्याच मागे तो हात धुवून लागलेला आहे. त्यांचं प्रमोशन होऊ नये, ते कायम राहू नये, अशा पद्धतीचं षडयंत्र आहे. रेती माफिया आणि गोवंश वाहतूक आणि आरटीओ हे असं त्रिकूट असतं आणि याच्यात किती कोटीचा हा घोटाळा असेल, या सगळ्या याच्यामध्ये गोवंश वाहतूक, रेती आणि आरटीओ, काय तुमचा अंदाज आहे? नाही बघा, मी आरोप जर केला, आज रामनवमीचा दिवस आहे, पावन दिवस आहे, मी सगळेच ते
हे गोवंश पकडणारा मी दोष देत नाही, पण याच्यामध्ये आता काही प्रमाणात धंदा सुरू झालेला आहे आणि हे सगळं एक पूर्णतः एक रॅकेट तयार झालेला आहे. तो मग रेतीचा असेल किंवा गो तस्करांचा असेल. गो तस्करी करत असताना जे काही यामध्ये टीम तयार झालेली आहे, माझ्याच मतदारसंघामध्ये सावलीमध्ये निमगाव नावाचं गाव आहे, तेथील एक माणूस स्वतःची तस्करी करतो आणि पुन्हा बजरंग आपला गो तस्कराचा गोवंश रक्षणाचं कामही करतो. निमगाव नावाच्या गावातला माणूस. आता मी काय सांगू, मला बोलता येत नाही, ते अंगावर येतात. म्हणजे चोरी तो चोरी वरून शिरजोरी, त्यामुळं भावना दुखावली जाते. मग आम्ही जर काही म्हणलं, यातले सगळेच काही हे आहेत असं नाही. गडचिरोलीची एक टीम आहे, ती चांगलं काम करते. गडचिरोलीतली मुलं 4-5 मुलं आहेत, ते रोखण्याचं काम करते. त्याला मारहाण पण झाली प्रचंड, म्हणजे एक मुलगा तर गंभीर होता. काही चांगले काम करतात, काही नालायक आहेत. तर हे सगळं रॅकेट RTOच्या म्हणण्यापेक्षा हे जे RTO तर काय असतील, कोणी असतील तर आहेतच, पण यामध्ये आत्ता मी जो विषय काढला, हा एक अवैध वसुलीचा सत्ता म्हणजे अधिकार क्षेत्राच्या बाहेरच्या लोकांनी किंवा तो जो कोणी हा कर्माटे ऑफिसरच नाही, कुठला कर्मचारीच नाही, हा सगळं करतो. आता मी म्हणणार नाही की मंत्र्याकडे माझ्याकडे पुरावे नाहीत, त्यामुळे मी मंत्र्यावर आरोप लावू शकत नाही, मी RTO याच्याकडे आरोप लावू शकत नाही. पण हा एवढी हिंमत कशी करतो, याचा हस्तक्षेप कसा असतो, याला बंदोबस्त का केला जात नाही, हा खरा विषय आहे. मी लक्षवेधी लावली पण ते लागली नाही, म्हणजे चर्चेला आली नाही. पण या संदर्भात मात्र महाराष्ट्रातील आणि सगळ्या विदर्भातील लोकांना या अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. तर मी तर बंदोबस्त करणारच आहे. सातारा SP ला विधान परिषदेमध्ये नीलम गोरे यांनी सूचना केली होती, शिफारस केली होती की निलंबित करायला पाहिजे, परंतु सभापतींनी ती रद्द केलेलं आहे. काय सांगतात? नाही, असं आहे, विधान ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना फुटली त्यावेळेस उपाध्यक्ष होते ना, उपाध्यक्षांनी घेतलेला निर्णय किंवा तिथून दिलेले आदेश सूचना हे कोणतंही सरकार पाळत असतं. तो पीठासीन अधिकारी वेळेवरचा आपण त्या अधिवेशनापुरती नेमतो, त्याचं जनरली पाळत नाही. पण या निवडून आलेल्या आहेत, इलेक्टेड आहेत, उपसभापती असू देत किंवा सभापती असू देत, अध्यक्ष असू देत विधानसभेचे की उपाध्यक्ष असू देत, त्यांनी दिलेला निर्देश पलटवणं, बदलणं, तर हे पहिल्यांदाच होते आहे आणि हे पहिल्यांदा घडत आहे असं मला वाटतं. झिरवाळ यांचा एक व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे. आधी चाकणकर आता हे कापते या सगळ्या बाबतीत राष्ट्रवादीचे लोक टार्गेट होत आहे की तुम्ही कुठल्या अर्थाने पाहताय? नाही, आता असं आहे की जे नको आहे ते टार्गेट होत आहे. प्रत्येकाला जागा रिकामी करून घ्यायची आहे. स्पर्धा खूप आहे त्यामध्ये. एक मंत्र्याची विकेट गेली की दुसरा टपूनच बसला आहे, त्यामुळं दुसऱ्याची विकेट काढायसाठी तिसरा लाईनीतच आहे. तर अशा यामध्ये हे सर्व प्रकरण घडत आहे. आता एक मोठं नाव येते की याच्या मागे ट्रॅप करण्यामागे ही जागा खाली करून घेण्यासाठी झिरवाळांची जो माजी मंत्री आहे तोच हे सगळं करतो आहे. म्हणजे त्याची जागा खाली झाली तर माझी एंट्री होईल, तो मेला की मी जिवंत राहील, असं सगळं प्रकार या सरकारमध्ये राजरोसपणे सुरू आहे. मी कालच बोलताना म्हणालो की जर पेन ड्राईव्ह समोर आला तर त्या ठिकाणी किमान 3 विकेट मंत्र्यांचे पडतील. त्या अशा म्हणजे गंभीर स्वरूपाच्या त्यामध्ये व्हिडिओ क्लिप आहे. ते जर पुढे आले तर ते त्या पदावर राहू शकणार नाही. चाकणकरांनी पाय धुतले तर त्यांना आपण काढून टाकलं, पण त्याच्यापेक्षाही विचित्र अशा क्लिप त्या पेन ड्राईव्हमध्ये आहेत. केवळ त्यांनी लॅपटॉप दाखवत आहेत, मोबाईल दाखवत आहेत, पण ते पेन ड्राईव्ह त्यांनी लपवलं आहे. सोयीचं जेवढे आहेत तेवढेच त्या पेन ड्राईव्हमधून काढून कारवाई सुरू आहे. पण मोठे धेन जे आहेत, मोठे मासे जे आहेत, त्या माशांना वाचवण्यासाठी ते पूर्ण 100% ते क्लिप पुढे येत नाही, ते दाबले जात आहे. अशोक खरात प्रकरणात, अशोक खरातल्याच प्रकरणामध्ये हे झालेलं आहे. आणि यामध्ये तर मंत्री ते सापडलंच आहे, तर त्याची चौकशी होईल नेमका काय आहे. आणि तो त्या शासकीय वसतिगृहात हे सगळा प्रकार आहे. म्हणजे शासकीय वसतिगृहाचा सुद्धा वापर त्यांनी त्यासाठी केलेला आहे, म्हणजे गैरवापर केलेला आहे. आणि हे खरं असेल तर हे वाईट आहे. त्या पदावर राहून अशा पद्धतीनं वागणं हे आता त्याची विकेट काढतात
की त्याला पुन्हा टीममध्ये ठेवतात? याचं उत्तर मुख्यमंत्री देऊ शकतील, मी अधिक बोलण्यापेक्षा. खुर्ची हलवण्यासाठी देखील खराब प्रयत्न करत होता. काही तुम्ही काही जे मंत्री म्हणतात ते मंत्री देखील त्यामुळे सक्षम अशी देखील माहिती आहे. तुमच्याकडे या बाबतीत काय? नाही, मी एवढंच सांगेल की खरात हा तंत्रमंत्र करायचा आणि जो माणूस नको आहे त्या खुर्चीवर, त्याच्यासाठी काही मंडळी जायची, म्हणजे बदला घेण्यासाठी. तू आमचं हे करून दे आणि त्याचा बंदोबस्त करून दे, तो आमचा विरोधक आहे. कदाचित होऊ शकतं की मुख्यमंत्र्यांच्या विरोधकांनी हे तंत्रमंत्र करायचा प्रयत्न केला असेल, पण अधिकृत माहिती तशी माझ्याकडे कुठेही नाही. शिवसेना पुणे खासदारांची पुणे जमीन घोटाळे प्रकरण आहे, त्याच्यात काही निष्कर्ष समितीच्या अहवालात आलेले आहे. मुंडवा. मुंडवा बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाकडे ती जमीन कायम असल्याचं म्हटलंय आणि याच्यात काही अजून चौकशी सिद्ध झाली, त्याच्यावर म्हणजे बाकीच्या लोकांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. एका प्रकारे नाही, हे प्रकरणामध्ये पूर्णतः गोलमाल आहे. हा चौकशी अहवाल, चौकशी समिती हा एक फार्स आहे, हे एक सुद्धा नाटक आहे आणि चौकशी समितीने दिलेला अहवाल सुद्धा बोगस आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी, मूळ माणसाला सोडून द्यायचा आणि इतरावर कारवाई करायची, ही पद्धतच आता महाराष्ट्रात सुरू झालेली आहे. म्हणजे मोठा अधिकारी काम करतो त्याच्या खालच्यानं सस्पेंड केलं जातं. काल मी सभागृहामध्ये परवाच्या दिवशी बोललो की लहान माणसाला सस्पेंड केलं जातं आणि मोठ्यांना मात्र सोडून दिलं जातं, अधिकाऱ्यांच्या संदर्भात सुद्धा. तसंच इथे लहान माशांना कारवाई होताना दिसते आणि मोठे मासे मात्र बिनधास्तपणे वावरत आहेत. हे चौकशीचा एक फार्स आहे, तो फार्स पूर्ण केला गेला आहे. त्याच्यामध्ये काही जे दिसत आहे उघड डोळ्यांनी, जे मालक होते त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नसेल तर ते दुर्दैव आहे. शिवसेना खासदारांची बैठक झाली दिल्लीला, त्यामध्ये प्रियंका चतुर्वेदी आणि संजय राऊत यांच्यात आपसात वाद झाल्याची माहिती आहे की शरद पवारांचं नाव का पुढे केलं संजय राऊतांनी, असा सवाल प्रियंका चतुर्वेदी यांनी उपस्थित केला. आता मी माहिती घेतली नाही वाद झाल्याची, पण त्यामध्ये मला काही फार माहिती नाही म्हणून मी काही बोलणार नाही. पण काँग्रेसला समर्थन दिलं शरद पवारांना खासदार करण्यासाठी, यावरून बेसिकली हा सगळा शिवसेनेमध्ये वाद असल्याचं. नाही, आता काँग्रेसनी समर्थन दिलं म्हणजे आमच्याकडे काही संख्याबळ आहे? आमच्या भरोश्यावर काही शरद पवार निवडून येणार नव्हते. शरद पवार साहेबांना शिवसेनेची गरज होती, आमचीही गरज होती. त्यामुळे ते तयार झाले तर आम्ही तयार झालो. त्यांची तयारी नसती तर आमची तयारी नसती. त्यामुळं आम्ही जर आमची तयारी होती, म्हणजे पवार साहेबांचे सिनियर नेते आहेत,